यांच्या भेटीची। छगन भुजबळांनी आज शरद पवारांच्या सिल्वर ओकवर जाऊन आपली गाडी वळवत भेट घेतली। राजकीय वर्तुळात त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। शरद पवार आणि भुजबळांच्या अचानक भेटीमुळे अनेक तर्कवितर्कही सुरू झाले। दरम्यान महाराष्ट्रात पेटलेल्या मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नी शरद पवारांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा अशी विनंती भुजबळांनी केली आहे असं सांगितलंय। शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि शरद पवारांनी चर्चा करावी आणि महाराष्ट्रातला पेटलेला वाद शांत करावा असं पवारांना मी सांगितलं आहे असं भुजबळ म्हणाले। दरम्यान भुजबळांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी जात असल्याचं केवळ प्रफुल्ल पटेल यांनाच सांगितलं होतं। पवारांची वेळ घेतलेली नसल्यानं भुजबळांना मात्र तासभर ताटकळत बसावं लागलं। मात्र त्यानंतर शरद पवारांशी अर्धा तास फक्त मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली असं भुजबळांनी म्हटलंय। दरम्यान मंत्री आणि आमदारकीची पर्वा नसल्याची सुद्धा भुजबळांनी ग्वाही दिली आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन असं आश्वासन शरद पवारांनी दिलेलं आहे। पत्रकार परिषद घेत भुजबळांनी या संदर्भात आणि भेटी संदर्भात खुलासा केला। मी आज पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो। अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे मी काय घेतली नव्हती, फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं आणि म्हणून साधारणपणे मी 10:15 तिथे गेलो होतो। राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही। काही लोक हे ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं, माळी समाज कुणाचंही त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही। तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। तुम्ही आज राज्यातले सगळे ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे। आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। ते म्हणाले बरोबर आहे, पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि 50 लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते। म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोलवा कोणाकोणाला, आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत। तर ते म्हणाले नको, माझ्याकडे मीच आता असं करू। मग त्यांनी विचारलं कोण कोण काय काय कोणाकोणाची मतं आहेत, सर्व पक्षातले कोण कोण काय काय। मग ते म्हणाले की असं करतो मी या 1-2 दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ती आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे। आता सध्या माझी तब्येत पण बरी नाही आहे, परंतु या 2 दिवसामध्ये मी बोलतो आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलवले, तुम्ही सांगितलं तर सगळे मंत्री येणार, मुख्यमंत्री सुद्धा येणार, चर्चा होणार। आणि मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे की हा प्रश्न सोडवावा, सुटावा ओबीसीचा, मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे।